पाहूयात पुढची बातमी. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनामध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय. किशोरी पेडणेकरांसह शिवसैनिकांनी ठिय्या दिलेला आहे. दालनाच्या सुशोभीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केलं जातं. पालिका उपायुक्तांची आंदोलक शिवसैनिकांशी चर्चाही झाली आहे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र दालन हे हुतात्मा झाले, त्यांनी हुतात्म्य दिलं म्हणून आज आम्ही महाराष्ट्र राज्य मिळवलं ना. महाराष्ट्र राज्य काय असंच मिळवलं नाही, आपण हुतात्म्य देऊन 105 हुतात्म्य देऊन आपण महाराष्ट्र मिळवलं आहे. तर त्या दालनाकडे आपण दुर्लक्ष करतोय. हे किती म्हणजे सिद्धिविनायकबद्दल माझा आक्षेप नाही. सिद्धिविनायकाच्या परिसर सुशोभीकरणाला 500 कोटी दिले, त्यातले 5-10 कोटी तर इथे द्यायला हवे होते. या महाराष्ट्र दालनाची जर अशी अवस्था असेल तर 51,000 करोडचं बजेट हे जेव्हा आमचं कार्यकाल संपल्यावर आम्ही ठेवून आलो होतो, ते कितीतरी हजार करोड काढले गेले आणि रस्ते धुणे आणि रंगरंगोटीमध्ये घालवले असं आत्ता कळतं आहे. श्वेतपत्रिका आम्ही मागितली आहे, तर भाजपाच्या आमदारांनी पण श्वेतपत्रिका मुंबईचा कारभार कसा केला हा मागितलं आहे. पण आजही आम्हाला ज्या बजेट आहे त्याच्यामध्ये कुठेही संयुक्त महाराष्ट्र दालनामध्ये साठी बजेट दिसत नाही आहे. तरतूद आजही केलेली नाही. आणि आत्ता प्रशासनाला कळवल्यानंतर अजूनही प्रशासन इथे हजर झालेलं नाही आहे. तर संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनामधून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं असलेलं संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन इथं आपण आहोत आणि या स्मृती दालनाची दुरावस्था ही आपण दाखवत आहोत. कारण 13 वर्षापूर्वी हे स्मृती दालन सुरू करण्यात आलं. त्यानंतर अशा प्रकारे भग्नावस्थेमध्ये हे स्मृती दालन उभारतं आहे आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं कोणतीही देखभाल या स्मृती दालनाची होत नसल्यामुळं अशा प्रकारची दुरावस्था या स्मृती दालनाची झालेली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संपूर्ण इतिहास या स्मृती दालनामध्ये आहे. सर्व ज्या काही पेपर्स असतील, तेव्हाच्या आठवणी असतील, फोटोज असतील, काही पुतळे देखील आहेत, तेव्हाच्या सर्व काही आठवणी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास या स्मृती दालनात मांडण्यात आलेला आहे. परंतु हा इतिहास नव्या पिढीला समजावा अशा प्रकारची एक उदात्त हेतू हा तेव्हा होता. परंतु तो हेतूच आता कुठेतरी बारगळताना दिसतोय. कारण अशा प्रकारे या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दुरावस्था झालेली आहे आणि यासाठी आंदोलन करत आहेत शिवसेना UBTचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या. आणि खास करून गेले 4 वर्ष हे बंद अवस्थेत होतं, त्यामुळं अशा प्रकारची दुरावस्था झालेल्या पाहायला मिळते. सर्वत्र अशा प्रकारे या संपूर्ण स्मृती दालनामध्ये विविध ठिकाणी अशा दुरावस्था झालेली पाहायला मिळते. 80,000 कोटी रुपयांच्या ठेवी मुंबई महापालिकेकडे आहेत, परंतु त्या रकमेपैकी काहीच रक्कम या स्मृती दालनावर का खर्च केली जात नाही असा सवाल जो आहे तो विरोधक आता करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पैदानकर सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.